इंदूर ते मुंबई दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। या दोन शहरांदरम्यान 309 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे। हा रेल्वे मार्ग इंदूर आणि मुंबईच्या मामद या भागादरम्यान असणार आहे। यासाठी मोदी सरकार 18,036 कोटी रुपये खर्च करणार आहे। या प्रकल्पामुळे 1000 गावांना मजबूत रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। तर हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नाशिक, धुळे या जिल्ह्यांच्या समवेत मध्य प्रदेशातील बरवानी, खरगोन, धार आणि इंदूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे। या मार्गामुळे प्रवासाची गतिशीलता सुधारेल, तसंच या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील। स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल। मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी गुजरात मार्गे जावं लागतं। मुंबई आणि इंदूरला महत्त्वाची व्यावसायिक केंद्र आहेत। मुंबई आणि इंदूर दरम्यानचा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील राज्यातील 6 जिल्ह्यांना जोडणार आहे। नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1000 गावं आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडणार आहे। 2028 ते 29 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्दिष्ट आहे, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यामध्ये 309 किलोमीटरची भर पडेल। या प्रकल्पासह 30 नवीन स्थानकं बांधली जाणार आहेत।